Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write too, read and write too. पाठ क्रमांक 22. आय लर्न इंग्लिश सो डू यू. अर्थातच मी इंग्रजी शिकतो, मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तुम्हीही तेच करा. लर्नचा अर्थ तुमच्या लक्षात आलं आहे. सो डू यू म्हणजे तुम्हीही तेच करा. चला आता आपण पाठाकडे आज रविवार 6 मार्च 2022 ऑल इन वन फॉर VI2 या समूहावरील सर्वांचं महादेव गुरव 22व्या पाठासाठी स्वागत करीत आहे. विच लँग्वेज डीड लता स्पीक. सॉरी, मी इंग्रजीतून आधी बोललो. लता कोणती भाषा बोलत असे म्हणजे बरं का, लता कोणती भाषा बोलली असं आपण बोलली म्हणूया. आपण बोलतो विच लँग्वेज डू यू स्पीक, तू कोणती भाषा बोलतोस. विच लँग्वेज डिड यू स्पीक अथवा व्हॉट लँग्वेज डिड यू स्पीक म्हणजे तू कोणती भाषा बोललास किंवा बोललीस. तू कोणती भाषा बोललास किंवा बोललीस. कोणती भाषा बोललीस. डीड म्हणजे लताने हिंदी गाणी गायली का. लता मंगेशकरने हिंदी गाणी गायली का. हे कसं म्हणणार. डीड लता मंगेशकर सिंग हिंदी सॉंग्स. डीड लता मंगेशकर सिंग हिंदी सॉंग्स. आता कसं आहे, टू सिंग म्हणजे गाणे SING, पण SONG सॉन्ग म्हणजे गाणं. आता हे गाणं नाव नाही आणि टू सिंग म्हणजे क्रियापद आहे. लताने हिंदी गाणी गायली का असा हा प्रश्न आहे. आणि प्रश्न असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डूचं डीड. डू वर्तमान काळात, डीड पास्ट भूतकाळात. हे लक्षात घ्या. लता ही महान होती. लता मंगेशकर ही महान होती. कसं म्हणणार. लता मंगेशकर वॉज द ग्रेट पर्सन. लता मंगेशकर वॉज द ग्रेट पर्सन. ग्रेट GREAT ग्रेट म्हणजे महान, मोठी, महान व्यक्ती होती. पर्सन PERSON महान व्यक्ती होती. आता तू होमवर्क केलास का किंवा तू होमवर्क संपवलास का अथवा तू होमवर्क म्हणजे गृहपाठ पूर्ण केलास का. डीड यू डू होमवर्क. डीड यू डू होमवर्क म्हणजे तू गृहपाठ केलास का. आता इथे डू म्हणजे करणे आणि त्याचा इथे पास्ट टेन्स पण डीड इथे दोन्ही येतात. करण्यासाठी डू आला आणि केलास का म्हणून पण डीड आला. म्हणजे डीड यू डू युअर होमवर्क. तू तुझा गृहपाठ केलास का. तू तुझा गृहपाठ पूर्ण केलास का. डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क. डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. COMPLETE कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. संपवलास का. तुझा गृहपाठ संपवलास का किंवा तुझा अभ्यास संपवलास का. डीड यू फिनिश युअर होमवर्क. तू तुझा गृहपाठ संपवलास का. डीड यू फिनिश युअर होमवर्क. फिनिश संपवणे. FINISH संपवणे.
अथवा डिड यू फिनिश युअर स्टडी, स्टडी म्हणजे अभ्यास, STUDY, डिड यू फिनिश युअर स्टडी, तू तुझा अभ्यास संपवलास का. आता याची उत्तर द्यायची झाली तर कसं, आय कम्प्लिटेड माय होमवर्क यस्टरडे, मी माझा गृहपाठ कालच संपवला. आय कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण केला, कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. आय कम्प्लिटेड माय होमवर्क यस्टरडे, मी माझा गृहपाठ कालच संपवला, पूर्ण केला. नंतर डिड यू डू युअर होमवर्क, त्याचा आय डीड माय होमवर्क ॲन आवर बिफोर, आय डीड माय होमवर्क ॲन आवर बिफोर म्हणजे मी माझा गृहपाठ 1 तासापूर्वी केला. आय डीड माय होमवर्क, मी माझा गृहपाठ केला. आय डीड माय होमवर्क ॲन आवर बिफोर म्हणजे मी 1 तासापूर्वी, ॲन आवर, HOUR स्वर आहे आणि म्हणून ॲन म्हणायचं, ॲन आवर बिफोर, 1 तासापूर्वी मी होमवर्क माझा केला. डिड यू फिनिश, ते कसं, येस आय फिनिश्ड माय होमवर्क जस्ट नाव. आय फिनिश्ड, FINISHED, आय फिनिश्ड, FINISHED, कम्प्लिटेड, COMPLETED, कम्प्लिटेड. आणि डीड तर तुम्हाला येतं, येस आय डीड माय होमवर्क. सो आय फिनिश्ड माय होमवर्क जस्ट नाव म्हणजे नुकताच, आत्ता मी माझा गृहपाठ केला. किंवा आय फिनिश्ड माय स्टडी जस्ट नाव, मी आत्ताच माझा गृहपाठ संपवला. तू केव्हा केलास, तू तुझा होमवर्क केव्हा केलास. वेन डिड यू डू युअर होमवर्क, तुझा गृहपाठ तू कधी केलास. वेन डिड यू डू युअर होमवर्क. वेन डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे तू गृहपाठ कधी पूर्ण केलास. वेन डिड यू डू युअर होमवर्क, तू तुझा गृहपाठ कधी पूर्ण केलास. वेन डिड यू डू युअर स्टडी म्हणजे तुझा अभ्यास कधी संपवलास. फिनिश, वेन डिड यू फिनिश युअर स्टडी, वेन डिड यू फिनिश युअर स्टडी म्हणजे तू तुझा अभ्यास कधी संपवलास. आलं का लक्षात. तू तुझा पाठ किंवा अभ्यास याला लेसन पण म्हणतात. पाठ किंवा धडा किंवा अभ्यास त्याला लेसन म्हणतात. वेन डिड ही स्टडी हिज लेसन्स, वेन डिड ही स्टडी हिज लेसन म्हणजे त्याने त्याचा अभ्यास कधी केला. वेन डिड ही स्टडी हिज लेसन असंही म्हणतात. म्हणजे टू स्टडी अभ्यास करणे, फक्त स्टडी म्हणजे अभ्यास. त्यामुळे अभ्यास त्याने कधी केला. वेन डिड ही स्टडी हिज लेसन म्हणजे त्यांनी त्याचा जो काय पाठ वगैरे त्याचा अभ्यास कधी केला. वेन डिड ही डू किंवा वेन डिड ही फिनिश किंवा वेन डिड ही कम्प्लीट. आलं का लक्षात. असं आता असं म्हणायचं आहे, तू त्यावेळेस घरी होतीस का. वर यू ॲट होम दॅट टाईम. वर, WERE, वर यू ॲट होम दॅट टाईम म्हणजे तू त्यावेळेस घरी होतीस का. समजा तृप्ती त्यावेळी घरी होती का असं म्हणायचं असेल तर वॉज तृप्ती ॲट होम दॅट टाईम. वॉज तृप्ती ॲट होम दॅट टाईम म्हणजे तृप्ती त्यावेळेस घरी होती का. तिथे आणखीन कोण होतं, घरात आणखीन कोण होतं. हू एल्स वॉज देअर ॲट द होम. हू एल्स वॉज देअर ॲट द होम अथवा हू एल्स वॉज देअर इन द हाऊस. हू एल्स वॉज देअर इन द हाऊस म्हणजे घरात तिथे आणखी कोण होतं. एल्स, ELSE, एल्स लक्षात ठेवायचं. एल्स. विजय शाळेत कधी गेला. वेन डिड विजय गो टू स्कूल. विजय शाळेत कधी गेला. वेन डिड विजय गो टू स्कूल. विजय आत्ताच शाळेत गेला.
विजय वेंट टू स्कूल जस्ट नाव. विजय वेंट टू स्कूल जस्ट नाव म्हणजे तो आत्ताच शाळेत गेला. आता गोचा वेंट झाला, पण तिथे वरती प्रश्नचिन्ह सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळे, त्याचा वापर असल्यामुळे गो मूळ शब्द राहिला. उत्तरात ही वेंट टू स्कूल जस्ट नाव. वर्गात तुम्हाला इंग्रजी कोण शिकवतं? हू टीचेस यू इंग्लिश इन द क्लास. वर्गात तुम्हाला इंग्रजी कोण शिकवतं? हू टीचेस यू इंग्लिश इन द क्लास. जोशी मॅम टीचेस अस इंग्लिश इन आवर क्लास. जोशी मॅडम आम्हाला इंग्रजी आमच्या वर्गात आम्हाला इंग्रजी शिकवतात. जोशी मॅम और मृण्मयी मॅम टीचेस अस इंग्लिश इन आवर क्लास. आर म्हणजे OUR इन आवर क्लास. हे तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. कोण शिकवतं ते सांगता आलं पाहिजे. मग की आता अच्छा, वॉट म्हणजे जोशी मॅडमने काल काय शिकवलं? वॉट डीड जोशी मॅम टीच यू येस्टरडे. म्हणजे काल काय शिकवलं, काल जोशी मॅमने काय शिकवलं. अथवा वॉट डीड जोशी मॅम टीच यू टुडे इन द मॉर्निंग. म्हणजे आज सकाळी जोशी मॅमने काय शिकवलं. वॉट डीड जोशी मॅम टीच यू टुडे इन द मॉर्निंग. आज सकाळी काय शिकवलं. तुमचे क्लास टीचर कोण आहेत? हू इज युअर क्लास टीचर? विवेक सर इज आवर क्लास टीचर. हू वॉज युअर क्लास टीचर लास्ट इयर. म्हणजे गेल्या वर्षी तुमचे क्लास टीचर कोण होते? हू वॉज युअर क्लास टीचर लास्ट इयर. गेल्या वर्षी तुमचे वर्ग शिक्षक कोण होते? संजय गायके सर वॉज आवर क्लास टीचर लास्ट इयर. संजय गायके सर वॉज द क्लास टीचर वॉज द क्लास टीचर लास्ट इयर. गेल्या वर्षी आमचे संजय गायके सर क्लास टीचर होते. डू यू नो हिंदी? येस, आय नो हिंदी. डिड यू नो मराठी? म्हणजे तुला मराठी माहीत होती का? येस, आय न्यू मराठी. नोचं न्यू, KNEW, न्यू मराठी. डज संजय सर नो इंग्लिश? येस, संजय सर knows English. Did Joshi ma'am speak in Hindi? No, she did not speak in Hindi. जोशी मॅम तुमच्यावर हिंदीत बोलल्या का? नाही, त्या हिंदीत बोलल्या नाही. नो म्हणजे इथे नो, NO फुल स्टॉप, नो. NO नो म्हणजे नाही. नो, शी डिड नॉट स्पीक इन हिंदी. त्या हिंदीतून बोलल्या नाही. शी डिड नॉट स्पीक इन हिंदी. आलं का लक्षात? आता आणखीन आज तुम्ही नाश्ता अल्पोपहार केला का? डिड यू टेक ब्रेकफास्ट टुडे? तुम्ही नाश्ता अल्पोपहार केला का? डिड यू टेक ब्रेकफास्ट टुडे? ब्रेकफास्ट BREAKFAST. डिड यू टेक ब्रेकफास्ट टुडे? ब्रेकफास्ट म्हणायचं, फास्ट नाही म्हणायचं. ब्रेकफास्ट टुडे, तुम्ही आज नाश्ता केला का? डिड यू हॅव ब्रेकफास्ट टुडे? म्हणजे टेक किंवा हॅव दोन्ही वापरू शकता. शिवाय डिड यू हॅव म्हणजे घेतला का, टेक म्हणजे पण घेतला का. डिड यू हॅव ब्रेकफास्ट टुडे? येस, वी हॅड ब्रेकफास्ट टुडे. वी हॅड ब्रेकफास्ट टुडे. मी आज नाश्ता घेतला. आम्ही आज नाश्ता घेतला. वी डिड नॉट टेक
ब्रेकफास्ट येस्टरडे. आम्ही काल नाश्ता घेतला नाही. वी डिड नॉट टेक ब्रेकफास्ट टुडे. आम्ही काल नाश्ता घेतला नाही. नाव आता मी टेबल नंबर 19कडे येतो. टेबल नंबर 19. 19 वन जा 19, 19 टू जा 38, 19 एके 19, 19 दुने 38, 19 थ्री जा 57, 19 फोर जा 76, 19 पाचे 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 फाईव्ह जा 95, 19 सिक्स जा 114, 19 पाचा 95, 19 सक 14 दरसे, 19 सेवन जा 133, 19 एट जा 152, 19 साते 33 असे, 19 आठे 52 असे, 19 नाईन जा 171, 19 टेन जा 190, 19 नव्वे 71 असे, 19 दहा 90 असे, 19 11 जा 209, 19 12 जा 228, 19 अकरे 209 आणि 19 बारे 228. तर मित्रहो, आज इथे पाठ क्रमांक 22 आपण शेवट करीत आहोत. पुढील भागात पुढील रविवारी पाठ क्रमांक 23 नव्या शब्दांसहित नव्या वाक्यांसहित आपण घेऊ. तोपर्यंत बाय बाय. Settings.